मनोज जरांगेंचं उपोषण 9व्या दिवशी स्थगित. स्वतःच्या हातून त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, जरांगेंचा सरकारला इशारा. एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर दफन होणार. अक्षयच्या वकिलांची माहिती, पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी निर्णय. चार पोलीस एका आरोपीला आवरू शकले नाहीत का? एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचे सरकारवर कडक ताशेरे. पिस्तूल चालवणं सामान्य माणसासाठी शक्य आहे का? कोर्टाची प्रश्नांची सरबत्ती. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं ठाकरे आणि पवारांकडनं लिहून घ्या. फडणवीसांचं मनोज जरांगेंना आव्हान. सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर पवारांची सही, फडणवीसांचा गौप्यस्फोट. छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा. जागा वाटपासंदर्भात अमित शहांची लवकरच दिल्लीत बैठक होणार. मराठा आंदोलन आणि नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा. कार्यकर्त्यांनी कामाला लागा. अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला मिळालेल्या भूखंडावरून वाद. अजित पवार आणि विखेंचा विरोध असतानाही भूखंड दिल्याची चर्चा. ट्रस्ट मंदिराचं, खाजगी नाही. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू. वडेट्टीवारांची टीका. तर सबभूमी देवा भाऊकी, राऊतांचा टोला. राष्ट्रवादीची मात्र सावध भूमिका. राज्यभरातल्या दिव्यांग बांधवांचं गेल्या 2 तासांपासून आंदोलन सुरू. लाडक्या बहिणींप्रमाणे दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये देण्याची मागणी. तर दिव्यांगांच्या मागणीसाठी बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक. पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा. मोदींच्या कार्यक्रमस्थळी चिखलाचं साम्राज्य. आजही मुसळधार पावसाचा इशारा. मधुकर पिचड आणि वैभव पिचड स्वगृही परतण्याची शक्यता. शरद पवारांची पुन्हा घेतली भेट. तर रासप नेते रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ देखील हाती तुतारी घेणार. कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षक संघटना आक्रमक. 22 शिक्षक संघटनांचं आज सामूहिक रजा आंदोलन. आणि राज्यभरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. पुणे आणि रायगडला रेड अलर्ट. तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.